आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून आता नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। NSUIच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात निषेध आंदोलन झालं। यावेळी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या कारभाराचा निषेध करत जोरदार घोषणा दिल्या। या आंदोलन काँग्रेसचे खासदार कल्याण काळे सुद्धा यावेळी उपस्थित होते। विद्यार्थी, पालक आणि क्लास चालकांनी सुद्धा या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला। आम्ही 2 वर्ष सगळे सणवार सोडून सगळं सोडून आमच्या मायबापासाठी इतकं सगळं करतो आणि बघतो तर काय पेपर फुटतात। आमचे सर, आमचे टीचर्स इतकी सगळी मेहनत करतात। आमचे मायबाप आमच्याशी आस लावून काहीतरी स्वप्न पूर्ण कराल असं काहीतरी बघतात आणि होतं काय पेपर रद्द होतो। जे खरी मेहनत करतात त्यांचं काय, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। सर, नीट एक्झाम नाही तर आमचं ध्येय आहे, आमचं स्वप्न आहे आणि हे आमचंच नाही तर आमच्या आईवडिलांचं पण बघितलेलं स्वप्न आहे आणि ह्या गोष्टी मागे हे सगळं होणं हे योग्य नाही आहे। नीट परीक्षेची जे बोंब या महाराष्ट्रात नव्हे उभ्या भारतात झाली, त्या संदर्भात जे आंदोलन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उभं केलं आणि त्या आंदोलनाला आकार मिळावा, या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला वाचा फोडावी या दृष्टीने NSUIने आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आंदोलन उभं केलं त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे या केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं अपयश।